ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात काल पक्षप्रवेश केला। यावेळी भाजपा पक्षातील युवक युवती व समाजातील विविध कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करून ऐनवेळी भाजपा व इतर पक्षाला जबरदस्त धक्का दिला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वात अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा पक्षप्रवेश सोहळा अंबरनाथ पश्चिमेकडील आलम खान यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला। या पक्षप्रवेश दरम्यान दीपक पाटील, विवेक पाटील, अमर पाल, आरती पाल, फेमिदा शेख, वजीर शेख, दिलीप यांच्यासह त्यांचे समर्थकांनी प्रवेश केला। यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, विविध पक्षांना पदाधिकारी आणि नगरसेवक आयात करण्याचं काम करते, परंतु आम्ही अभिमानाने सांगायला आणि आनंदाने गर्वाने ही गोष्ट सांगतो की आमच्याकडे येणारे हे भारतीय जनता पार्टीचे जरी असले पण यांच्याकडून येणारे पदाधिकारी नसून कार्यकर्ते आहे। कारण की पक्ष किंवा कोणती संघटना जर मजबूत होते तर ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती मजबूत होते आणि हे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्या पक्षाला बळकटी मिळते आणि त्यामुळे आम्ही या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षप्रवेश करून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। प्रहार म्हणजे जनतेचा आवाज, प्रहार म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड। नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षाची ताकद अनेक पटीने वाढली आहे। नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणखी भक्कम होईल असा ठाम विश्वास स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केला। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। आज ज्या प्रभागांमध्ये वर्षानुवर्ष बलाढ्य लोक, बाहुबली लोक ज्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून वावरत आहेत, ज्यांच्या विरोधामध्ये लोकांवरती अत्याचार होत असताना पण एक चकार शब्द देखील काढला जात नाही, अशा लोकांमधनं आमच्याकडे काही कार्यकर्ते, काही लोक त्या ठिकाणून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी लढण्याची इच्छा दाखवली, संघर्ष करण्याची इच्छा दाखवली, या हुकुमशाहीच्या विरोधात बोलणाऱ्यांची इच्छा दाखवली। त्याकरिता या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन। भारतीय जनता पार्टी आपण पाहिलं आहे की हे पदाधिकारी फोडणारे, नगरसेवक फोडणारा पक्ष आहे। आपण पाहतोय ह्या निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गट असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, विविध पक्षातनं पदाधिकारी आणि नगरसेवक आयात करण्याचं काम करत आहे। परंतु आम्ही अभिमानाने सांगायला आणि आनंदाने गर्वाने ही गोष्ट सांगतो की आमच्याकडे येणारे हे भारतीय जनता पार्टीचे जरी असले पण त्यांच्याकडनं येणारे पदाधिकारी नसून कार्यकर्ते आहे। कारण की पक्ष किंवा कोणती संघटना जर मजबूत होते तर ही कार्यकर्त्याच्या जीवावरती मजबूत होते आणि हे कार्यकर्ते ज्यावेळी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्या पक्षाला बळकटी मिळते आणि त्यामुळे आम्ही या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षप्रवेश करून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि हे सर्व कार्यकर्ते जिद्दीने लढतील या हुकुमशाही आणि या धनदांडग्या लोकांच्या विरोधामध्ये अधिक मजबूतीने लढतील याचा मला आत्मविश्वास आहे। याकरिता मी त्यांचं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो। अंबरनाथच्या विकासाबद्दल काय सांगणार? अंबरनाथ मध्ये आजही तुम्ही पाहताय की ज्या ठिकाणी आपण पाहतो ह्या संपूर्ण प्रभागामध्ये ज्या ठिकाणून आम्ही उमेदवार देतो त्या प्रभागांमध्ये आजही पाण्याची समस्या आहे, आजही रस्ते सुविधा व्यवस्थित नाहीये, आजही तुम्ही बघताय की मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाहीये, शिक्षण महाग झालेलं आहे। तुम्ही दुसरीकडे पाहताय की त्यांच्या घरामध्ये वीज पुरवठा व्यवस्थित होत नाहीये आणि ज्या ठिकाणी लाईट तुम्ही पोहोचवू शकलेले नाहीये, आज एवढे स्वातंत्र्याला इतके वर्ष होऊन देखील तुम्ही मग कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या या विभागाला? या वॉर्डामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीये आणि असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हुकुमशाही आणि पैशाच्या जोरावरती जर फक्त पैसे देऊन मतदान लाटत असतील तर ही अतिशय चुकीची बाब आहे।
या ठिकाणच्या निवडणुका ह्या मूलभूत प्रश्नांवरती होतील. लोकांच्या ज्या प्रामुख्याने समस्या आहे त्या प्रामुख्याने समस्यांवरती होतील. या पुढील काळामध्ये मी तुम्हाला ग्वाही देतो, जर प्रहारचे उमेदवार या ठिकाणून निवडून गेले तर एकाही महिलेला अनसेफ वाटणार नाही अशी पूर्ण प्रकारची प्रक्रिया आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत की 7 वाजेनंतर देखील महिला सुरक्षित वावरू शकेल. या ठिकाणी तुम्हाला गर्दुल्ल्यांचा वावर दिसणार नाही, नशेडी गंजेडींचा वावर दिसणार नाही आणि अशा प्रकारे महिलांना सुरक्षित कसं वाटेल याच्यावरती भर आम्ही. रुग्णालय जर तुम्ही पाहिलं की आज प्रत्येकाच्या घरामध्ये रुग्णांच्या समस्या आणि रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांवरती उपचार होणं आणि त्यांना तात्काळ मदत मिळण्याकरिता एक चांगलं असं रुग्णालय उभारणं हे खूप महत्वाचं आहे. परंतु आज आपण इतक्या वर्षामध्ये पाहतो की ठाणे जिल्ह्यामध्ये सामान्यातल्या गरीब व्यक्तीसाठी उपचार करण्याकरिता असं कोणत्याही अद्यावत रुग्णालय उभारलेलं नाहीये आणि ते ह्या सरकारचं, ते इकडच्या लोकांचं, त्या इथे वारंवार निवडून येणाऱ्या लोकांचं अपयश आहे. त्यामुळे आम्ही ह्यापुढे जर या ठिकाणी जर निवडून येतो किंवा काय तर त्यामध्ये आमच्यामध्ये आम्ही रुग्णालय उभारण्याकरिता विशेष भर